गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझे बंधू आणि भगिनींनो, तुम्ही कसे आहात आणि तुमचा शुक्रवारचा दिवस कसा होता? शुक्रवारचा दिवस आपल्या बोलल्याप्रमाणे आपण म्हणजे तुम्ही आणि मी, कारण का आपण अभ्यास दोघं एकत्र करतोय. फक्त मी तुम्हाला मार्गदर्शन करतोय जेणेकरून तुम्हाला दिशा कळते. मी कुठलीही तुम्हाला टिप देत नाहीये की मार्केट ह्याच्यावरती या ह्याच्या खाली काय करायचं ते करा. ओके, पण एक गोष्ट नक्की आहे, आपण जी लेवल लावली होती बघा 130 ची, मार्केट तिकडनं येऊन रिजेक्शन घेतलेलं आहे. एकदा नाही, दोन वेळा. म्हणजे टार्गेट आपला हिट झाला, पण टार्गेट खरंच हिट होऊन आपल्याला प्रॉफिट झालं का? नाही, टोटली साइडवेज आहे मार्केट. शुक्रवारचं मी तुम्हाला गुरुवारी मार्केट गुरुवारचा जेव्हा व्हिडिओ बनवला शुक्रवारसाठी, तर मी तुम्हाला सांगितलं की शुक्रवार दिवशी मी जास्त खेळत नाही, कारण का व्हॉलेटिलिटी जास्त असते. मोठे प्लेयर्स कधी उतरत नाहीत मार्केटमध्ये, त्यामुळे जास्त मुवमेंट नसतात आणि मार्केट त्या पद्धतीमध्ये वागतं. बहुतांश असं वागतं. म्हणजे शुक्रवारचा दिवस तसा असू शकतो. त्यामुळे मार्केट साइडवेज राहणं स्वाभाविक आहे. ओके, आता काय माहितीये का, मार्केट जेव्हा साइडवेज जातं, मी तुम्हाला हरवेळेला सांगतो की जेव्हा मार्केट एका लेवल राहतं ना, तेव्हा ते मार्केट कन्सोलिडेट होत आहे. म्हणजे वरने आणि खालनं सेलर्स आणि बायर्सचा चांगला दबाव असल्यामुळे जेव्हा पण मार्केट उठेल ना, तेव्हा चांगले मुवमेंट तुम्हाला खालीवर भेटतील. ठीक आहे. आजचा व्हिडिओ रविवारचा व्हिडिओ आहे, आपण सोमवारसाठी बनवतोय, त्यामुळे वीकली कॅन्डल क्लोजचा विषय तर आलाच पाहिजे. ओके, तर येऊया आता आपण डेली आणि विकलीच्या कॅन्डल पॅटर्न वरती जरा अभ्यास करूया. त्या अगोदर आपण 15 मिनिटावरती येऊन जरा बघूया आपल्याला काय दिसतंय. बघा, 15 मिनिटावरती तुम्हाला काय दिसतंय? 15 मिनिटावरती आहे ना, मला हा टॉप आणि हा टॉप, ठीक आहे, असा. तर मी ह्याला जरासं वरती घेतो अंदाज, कारण का इकडनं मार्केट चालू होतं तर मी 250 पकडतो. ओके, आणि ह्या लाईनला जरासा पुढे घेऊन यायचा प्रयत्न करतो ना, तर बघा, हा 1 पॉइंट, हा 2 पॉइंट, ठीक आहे, आणि इथे जेव्हा 1 2 3 पॉइंट आले, तर मी काय करतो, ह्याला जरासं खाली घेतो, मी असं पकडतो का, कारण का पुरे पॅटर्न करू शकतो. म्हणजे 230 ची मला लेवल भेटते बघा, नीट लक्षात घेऊन घ्या. 230 ची लेवल भेटते. 24,230 ची मला एक लेवल भेटते, जो एक स्ट्रॉंग रेसिस्टन्स आहे. ठीक आहे. त्यानंतर आहेत ना, मार्केटने त्या दिवशी काय केलेलं आहे, इथे थांबलेलं आहे आणि इकडनं परत फॉल दिलेले आहेत. म्हणजे ह्या वरती सेलर्स नक्कीच बसलेले आहेत. जर ह्यांना निघायचं असेल, या सेलर्सला काढायचं असेल, तर बायर्सला इकडनं 280च्या वरती क्लोजिंग देणं जरुरी आहे. 30 पॉईंट म्हणजे इथे 230 280, तर मार्केट वरच्या लेवलला अजून 400 500 चे लेवल्स आपल्याला दाखवू शकतो. मुद्दा नंबर 1, पॉईंट लिहित जा. ठीक आहे, लाईन ठेवूया. खालची लाईन बघा, लगभग 140 अंदाजे. तर 140 न पकडता मी जरासं वरती घेतो, इथे ह्या लेवलला. ही लेवल अंदाजे 160 ही लेवल निघाले. आता ही 15 मिनिटाची लेवल झाली. आपण 30 मिनिटावरती काय दिसते अजून बघूया. बघा, 30 मिनिटात तुम्हाला अजून क्लिअर पिक्चर दिसेल. ओके, 30 मिनिटावरती येत ना, मला इथे काहीतरी दिसतंय. जे तुम्हाला दिसते का बघा, नीट बघा. ह्याचा अर्थ काय ते पण समजून घेऊया. जेव्हा जेव्हा मार्केट ह्या ट्रेंड लाईनला आलेला आहे, तेव्हा मार्केटनी एक बुलिश मुवमेंट दिलेला आहे. कसं कळतं आपल्याला? बुलिश पीएससी, बुलिश अँगल, इथे तर प्रॉपरली मॉर्निंग स्टार म्हणून मोठी रॅली. ओके, बघा, टाइम फ्रेम 30 ची आहे, टाइम फ्रेम 30 ची आहे, आणि इथे परत एक बुलिश अँगल बनवलाय, पण मार्केटने डिसिजन घेतले. आता अँगल बनवलाय म्हणजे हा लाटचा अर्धा तासाचा या 1 तासाचा आहे, त्यामुळे मार्केट इकडनं वरती जाणं स्वाभाविक आहे, आणि मार्केट असं जाणं स्वाभाविक आहे. मुद्दा नंबर 2, पॉईंट करत जा. मग आता काय माहिती काय, ही जी लाईन आहे, ओके, हा जो झोन आहे, ह्याच्या खाली जर मार्केटने क्लोजिंग दिली, तर मार्केट परत ह्या लेवल्सला नक्कीच यायचा प्रयत्न करेल, किंवा ह्याच्यावरती तोडायचा प्रयत्न केला. बघा, आता तुम्हाला कळत असेल मी काय बोलतोय ते. हा एक आहे ना, असा एक आकृतीचा भाग बनलेला आहे. म्हणजे मार्केट इथे क्वीज होते. कसं आहे,
वर खाली वर, इकडनं वरती खूपच गेले पण त्यानंतर ते परत खाली आलेले आहे. ओके, आता वरनं जर मी बघितलं ना तर वरनं ट्रेंड लाईन बनते का, तर वरनं ट्रेंड लाईन इथे अशी बनते. पण हा विषय खूप मोठा होतोय, हा खूप मोठा म्हणजे खूप मोठा होतोय. त्यामुळे इथपर्यंत मी थांबू शकत नाही, कारण का उद्या परत 2 दिवसांनी एक्सपायरी आहे, मंगळवारी एक्सपायरी निफ्टीची. त्यामुळे हा विषय मी घेत नाहीये, विषय छोटा घेतोय मी. ठीक आहे, तर ही ट्रेंड लाईन ठेवूया आपण नक्कीच. डेली वरती येऊया, सॉरी 1 आवरती येऊया. 1 आवरती आपल्याला कळते मार्केट पूर्ण रेंज वाईज आहे. जर रेंज मी बघितली ना तर मला इकडनं बघा 500ची लेवल दिसते मला. 480 म्हणजे लगभग 500च पकडा. इथे जी लेवल आहे ती 600ची आहे, ती पकडत नाहीये, कारण इथे 2 वेळा झालं नाही काही. पण इथे 2 वेळा नक्कीच झाले. काय झाले, इकडनं रिजेक्शन मार्केटला भेटलेलं आहे 2 वेळा. कुठली 500ची लेवल. आता विषय तुम्हाला कळेल जरा अजून डीप मध्ये जाताना, की मार्केट डेली वरती काय करते. बघा, डेली वरती मार्केटने ना 2 वेळा रिजेक्शन घेतलेलं आहे. ओके, 2 वेळा रिजेक्शन घेतलेलं आहे. आणि असं बघायला गेलं ना तर आपण सगळंच काढूया, आता आपण नंतर लावूयाच नक्की. मार्केट एका झोन मध्ये अडकल्यासारखं तुम्हाला दिसेल. झोन बघा कुठला आहे तो, लगभग हा झोन, याचा बॉटम आणि लगभग ह्याचा बॉटम, या दोन्ही कॅन्डलचा पकडा अंदाजे. तर या दोन्ही कॅन्डलचा मला बॉटम पकडावंच लागेल, ह्याच्याबद्दल बोलतोय मी. तर मी मार्केटची लेवल जर अजून खाली घेतोय लगभग 101, तर ही लेवल बरोबर आहे माझ्यासाठी. 130ची लेवल बरोबर आहे माझ्यासाठी. कारण का, इथे बघा रिजेक्शन आहे, इथे एक आहे आणि इकडे बॉडी क्लोजिंग आहे आणि आजची रिजेक्शन आहे. त्यामुळे 130ची लेवल. आता 30 मिनिटावर तुम्हाला वेगळं दिसेल, 15 मिनिटावरती वेगळं दिसेल, एका तासात वेगळं दिसेल, पण डेली वरती काय झालं हे खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे मी खालची लेवल जर पकडेन ना तर मला खालची 130ची लेवल दिसते, आणि वरती जर मला पकडायचं असेल अंदाजे, तर मी याला खाली करतोय जरासं, आणि ही कॅन्डल जी ग्रीन कॅन्डल आहे, ही लेवल 280, म्हणजे वरती मला 130 आणि वरती मला 300ची लेवल दिसते. मग आता डेली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला हे करायचे का, तर नक्कीच करूया, कारण 280 क्रॉस झाल्यावर मार्केट वरच्या साईडला जाईल. ओके, जर असं बघायला गेलं ना तर तुम्हाला एक गोष्ट तुम्हाला दाखवतो बघा. बघा तुम्हाला काय समजतंय का. मार्केट पॅरलल झोन मध्ये चाललेलं आहे, खाली वर खाली वर. मग आता वरती का, बघा वरती या खालीचा हिशोब नाहीये, मार्केट कन्सोलिडेट झालंय हे खरं आहे. आपण जर ह्या सगळ्या गोष्टीवरती जर विचार विचार सोडला, बघा डेली वरती काय झालंय, इथे एक चांगला मुवमेंट आलेला आहे, इकडनं रिजेक्शन घेतलंय आणि मार्केटने परत त्याच लेवलला रिजेक्शन घेतले. मार्केट जरा मधल्या लेवलला कुठेतरी आहे, मला असं वाटतंय. म्हणजे वरून पण नाही आणि खालून पण नाही, म्हणजे मार्केट आता मधल्या लेवलला आहे. मार्केट इकडं वरती पण इकडनं खाली पण जाऊ शकतं. त्यामुळे तुमची व्ह्यू डेव्हलप करणं जरुरी आहे. त्यानंतर आपण जर विकलीवरती आलं, विकलीवरती आपण आलो, तर विकलीवरती तुम्हाला ना इकडे पहिल्या वीक मध्ये तुम्हाला एक रिजेक्शन कॅन्डल दिसली वरनं खाली, पण इथे एक चांगली कॅन्डल बनलेली आहे, जशी सेलर्स आणि बायर्स या दोघांमध्ये चांगली चालले, आणि विकली बघाल मार्केट ह्या ट्रेंड लाईनला सपोर्ट करत आहे. तर विषय समजून घ्यायचा प्रयत्न करा. आता हा विषय सोडून आपण डायरेक्टली काय करूया, आपल्या विषयाला येऊया. ओके, जो विषय आपला आहे डेलीचा. ओके, 5 मिनिटावरती आपल्याला दिसतंय. ठीक आहे, तर मी इथे 280ची लेवल ना ची टॉपच लावतोय, आणि खालची लेवल आहे ना मी लगभग बघा इथेच लावतोय, जी 130ची आहे. मग तुम्हाला बोलला 130ची. आता 130 बघा इथे तुम्हाला 5 मिनिटावरती क्लिअर दिसेल एक्झॅक्टली. हर एक टाइम फ्रेम तुम्हाला वेगळं दिसतं. इकडनं वरती, इकडनं रिजेक्शन, खूप मोठे कॅन्डल्स, इकडनं रिजेक्शन, इथे मार्केट थांबले, इकडनं रिजेक्शन,
इकडनं रिटेस्ट रिजेक्शन, इकडनं बघा मोठी कॅन्डल बनले, इथे रिजेक्शन इथे रिजेक्शन. म्हणजे किती वेळा मार्केट काय लेवल टेस्ट करतं ना त्याच्यावरती निर्भर असतं की लेवल किती स्ट्रॉंग आहे. तर मला इथे खालची लेवल जी दिसते ना ती 130 ची लेवल दिसते आणि वरची लेवल मला लगभग 280 ची दिसते. ओके, त्यामुळे आता माझ्याकडे खूप चांगला एक बॉक्स बनलेला आहे ज्याच्यामध्ये मी खेळणार नाही. ह्याच्यासाठी माझा नो ट्रेडिंग झोन राहणार आहे. मार्केटनी जर बघा ट्रेंड लाईन इथे पण एक अशी आहे जी तुम्हाला दिसते, ती मगाशी वरनं पण अशी एक ट्रेंड लाईन आहे जी अशी दिसेल तुम्हाला. ओके, तर आता काय मग लेवल्स वाढून घेऊया. ओके सॉरी, मार्केटला जर वर जायचं असेल, बघा मार्केट ह्या लेवलला सारखं रिजेक्शन करून वरती चाललेलं आहे. जर मार्केटला वरती जायचं असेल तर मार्केटने पहिली 280 लेवल तोडावी, रिटेस्ट करावं आणि जावं. पहिला टार्गेट आपला लगभग 440 पकडूया आपण अंदाजे, त्यानंतर डायरेक्टली 600 आहे. आणि जर मार्केटला खाली यायचं असेल तर मार्केटने 130 ची लेवल तोडल्यावर पहिलाच लेवल जी मला भेटते ना ती लगभग मला भेटते 24,020 नीट आहे का. आणि ही जर लेवल तुटली तर मग मार्केट डायरेक्टली तुम्हाला 830 पर्यंत मार्केट येऊ शकतं. बघा इथे मोठा गॅप आहे, इथे छोटे छोटे गॅप आहे. बाईंग इज स्लो, मार्केट टार्गेट घेत घेत जाईल, इथे झटकन येईल. कारण का मार्केट बघा आता मध्येच आहे, तुम्हाला बोला मार्केट मध्येच आहे. तर इकडे जाताना मार्केट खूप स्लो जाईल, पण इथे त्यांना मार्केट तुम्हाला सांगणार नाही, तुम्हाला चान्स देणार नाही, ट्रेडिंगचा डायरेक्टली खाली येईल. ठीक आहे, आता हे उद्याच होईल की परवावरती थांबेल, कारण परवा निफ्टीची एक्सपायरी आहे. त्यामुळे ना मी हर वेळेला तुम्हाला विषय सांगतो माझा, आपला मोटिवेशन लाईन काय आहे, पहिले थांबायला शिका, सगळ्या गोष्टी समजा, त्यानंतर काही करायचं असेल तर करा. कारण योग्य शिक्षण, योग्य सायकोलॉजी हे तुम्हाला कळल्यानंतर तुम्ही जर ट्रेडिंग कराल तर तुम्ही सक्सेसफुल ट्रेडर होता. म्हणजे सकाळी उठल्यावर एक लाल दिसल्यावर मी घेतोय, एक ग्रीन दिसल्यावर मला घेतोय, तर मी करू शकत नाहीये. बरोबर आहे, ते मी काय करू शकत नाहीये. त्यामुळे थांबा. ओके, माझं एकच म्हणणं आहे, 280 लेवल 15 मिनिटाची कॅन्डल ग्रीन क्लोजिंग झाल्याच्या नंतरच काय ते करायचंय. इथे पण विषय तोच आहे, त्यानंतरच आपण करू शकतो काय करायचं असेल तर. तोपर्यंत आपल्याला काहीच नाही करायचंय. मंगळवार आपला निफ्टीचा आहे, प्रीमियम मेल्ट होतील, चांगल्या क्वांटिटी घेऊ शकता आणि चांगलं प्रॉफिट करू शकता. मार्केटला ह्या झोन मध्ये राहू दे किंवा ह्या झोन मध्ये राहू दे, मार्केट इथे आलं तरी स्लो येईल, इकडनं जाताना पण स्लो जाईल. ओके, पण ही जर लेवल तुटली ना तर तुम्हाला 880 ची लेवल नक्कीच भेटेल. उद्यासाठी आहेत ना स्ट्रॅटेजी बघूया कशी असेल ती. तुम्हाला अजूनपर्यंत विषय समजला असेल तर चांगली गोष्ट आहे, हा ध्यानात ठेवा, पॉइंट्स नोट करत जावा, कारण का उद्याचा दिवस खूप इम्पॉर्टंट होऊ शकतो. सोमवार आहे, 2 दिवस मार्केट बंद असल्यामुळे चांगला स्पाइक येण्याचे चान्सेस जास्त आहेत. मुद्दा आता काय आहे की मार्केट फ्लॅट ओपन झालं तर चांगली गोष्ट, कारण का मला दिशा कळेल, रिटेस्टिंग कळेल मला. ओके, जर मार्केट गॅप डाऊन झालं तर काय, बघा मार्केट गॅप डाऊन झालं ना तर मार्केट इकडनं परत सपोर्ट घेऊ शकतं. तर काय अगेन राऊंड फिगर आहे ना 24, मोठे राऊंड फिगर आहे, खूप वेळ टेस्टिंग झालेली आहे. ठीक आहे, त्यानंतर जर अजून मार्केटला काय करायचं असेल तर मार्केट ह्या लेवल पर्यंत येऊ शकतं, कारण का बघा अशी लेवल आहे. तर उद्यासाठी मी 50% वरचा आणि 50% खालच्यासाठीच ट्रेड करेन. जरासं मिक्स व्ह्यू असेल माझं, मार्केटच्या हिशोबाने मी चालेल, माझा हिशोब मी लावणार नाही, माझा तर्क लावणार नाही. कारण का उद्याच्या लेवल्स मध्ये मला मधली लेवल जर दिसत असेल ना तर मी क्लिअरिटी मला भेटत नाही असं समजतोय, आणि ती क्लिअरिटी मला उद्याच ओपन भेटेल. बघा ओपन झालं तर इकडे रिजेक्शन भेटू शकतं, गॅप डाऊन झालं तर रिजेक्शन भेटू शकतं. मग ही लेवल थांबणं तुम्हाला जरुरी आहे. कधी पण कुठली लेवल जर असेल ना तर इकडनं रिजेक्शन घेऊन जेव्हा येईल, रिटेस्ट होईल,
तेव्हाच खरा एक मुवमेंट येईल. अगोदर उतरू नका. दुसरा विषय तुम्हाला एक सांगतो बघा, काय काय लोकांना आहे ना इथे 5 मिनिटावरती जसं मी बोललो डबल टॉप झालाय लगभग तरी 30 मिनिटावरती ना डबल टॉप असा झालेला आहे बघा. हा एकदा, हा दोनदा. आता मार्केट बघा लगभग आहेत ना एप्रिल पकडा, हा 13 एप्रिल असा पकडतो मी. तर मार्केट 13 एप्रिल जो होता आणि आता 10 मे आहे, एप्रिल मे म्हणजे एका महिन्यानंतर परत मार्केट त्या झोन मध्ये आलेलं आहे. वरनं जाऊन मार्केट खालनं येऊन आता एक हायर हाय पॅटर्न बनवत आहे. त्यामुळे शक्यता होऊ शकते की स्पाइक वरचा येऊ शकतो. पण इथे मधल्या लेवल प्रमाणे बघा, इथे तुम्हाला मधली लेवल आहे, त्यामुळे मार्केट इथे पण येऊ शकतं आणि उद्या तुम्हाला 23,800 किंवा डायरेक्टली तुम्हाला 23,440 या 4,450 पर्यंत मार्केट जाऊ शकतं. मग मधल्या लेवलला असताना ट्रेडिंग करू नका. हे बघा मोठा व्ह्यू तुम्हाला देतोय मी, जेणेकरून तुमचं लक्ष व्यवस्थित राहील. ठीक आहे. उद्या काय करता नाही आलं तर चांगलीच गोष्ट आहे. देव तुम्हाला परीक्षा घेतोय असं समजा, गप्प राहा. देव तुमच्या पाठी एक्सपायरी आहे, त्यामुळे तुम्हाला प्रॉफिट होऊ शकतो. म्हणून उद्या तुमचं कॅपिटल खराब करू नका. ठीक आहे. मी खूप छोटे छोटे मुद्दे मांडलेले, खूप क्लिअरिटी मांडलेले आहेत. ठीक आहे. डबल टॉप झाला याचा अर्थ असा नाहीये की उद्याच्या उद्या मार्केट खाली येईल. मार्केट ऑलरेडी खाली आलेलं आहे, चालू झालेलं आहे. ते इथे यायला टाइम लागेल. त्याला पटकन खाली येत नाही मार्केट. तुम्हाला थकवेल, रडवेल, तुमचं कॅपिटल खराब करेल, त्यानंतर मार्केट येईल. कळलं का तुम्हाला? दुसरी गोष्ट, मी हा रेव्हरचा व्हिडिओ बनवतोय. मला माहिती नाही काय, माझं एक इन्स्टिंक्ट आहे या मला असं फील होतंय, मार्केट आहे ना येणाऱ्या काळामध्ये म्हणजे 12-13च्या नंतर एक मला आहे ना खालचा फॉल दिसतोय. मला काय माहिती नाहीये पण माझं वाटतंय खालचा फॉल दिसतोय. अजून मी क्लिअर नाही त्या गोष्टीला. या सोमवार मंगळवारच्या ट्रेडिंग सेशन मध्ये ते आपल्याला दिसून येईल. बघा 2 दिवसामध्ये मार्केटने ना परवापर्यंत मार्केटने जर 880 लेवल तोडली ना, तर मार्केटमध्ये तो फॉल जो मी बोलतोय तो एक्सपेक्टेड होऊ शकतो. आता याचं कारण काय आहे नाही आहे तुम्हाला येणाऱ्या दिवसात मी सांगेन. आपले युट्यूबचे व्हिडिओ तर रोज बनणार, उद्यापासून रोज बनणार आहेत. विकलीवरती आपण 2 दिवस थांबतो एंडला, शुक्रवार शनिवार. पण उद्यापासून आपण नक्कीच कंटिन्यू व्हिडिओ बनवू. म्हणून आता मला 11 आणि 12ची क्लोजिंग खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर मला नाही क्लोजिंग दिसत आहे. त्यामुळे उद्याचा दिवस जरा थांबा, मार्केटला समजा, शिका, त्यानंतर पण करूया. ठीक आहे. मी आज खूप बारीक मुद्दे मांडलेले आहेत. तुम्हाला हे मुद्दे जर कळले असतील, पॉइंट जर कळले असतील, ओके, तुम्हाला पॉइंट जर कळले असतील तर नक्कीच तुम्ही ह्याचा फायदा घ्या, जेणेकरून तुमच्या फायद्याने मला बरं वाटेल की माझ्यामुळे कोणातरी फायदा झाला. ओके. फॅमिली बोलल्यावर, युट्यूबची फॅमिली बोलल्यावर मला सगळ्यांना समभाव इक्वल ठेवायचं असतं, सगळ्या गोष्टी समजावायच्या असतात आणि त्याप्रमाणे मला पण वागायचे असतात. तुम्हाला मी एक सांगतोय आणि मी एक करतोय असं होऊ शकत नाहीये. कारण येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला पण कळेल की जे मी बोलतोय त्याच्यावरतीच मी ठाम असतो. ह्याला बोलतात सायकोलॉजी, की नाही म्हणजे नाही, नो मीन्स नो. मार्केट इकडनं मी बोलत असेल की मला उद्या मार्केट वरती जाणार आहे आणि खाली पडत असेल, मी खालचं ट्रेड घेतोय आणि तुम्हाला दाखवतो माझा प्रॉफिट झालाय, तर तसं नसतं. हा कधी कधी मार्केटच्या बरोबर जावं लागतं, जशी दिशा असते तसं. कारण शेवटी काय, सगळ्यांना प्रॉफिट झाला पाहिजे. मग विषय असा येतोय की मी बोलतोय म्हणून मार्केट जावं असं नाहीये. मार्केट काय करते हा विषय फार इम्पॉर्टंट असतो. तर मार्केटला लेवल्स वरती काम करू दे, लेवल्स वरती काम करेल तर आपला विषय मग खोल आहे, आपल्या सगळ्यांनाच तो फायदा होईल. ठीक आहे. तुम्हाला हे छोट्या छोट्या बारीक बारीक गोष्टी समजल्या असतील, तुम्ही नोट केला असाल आणि तुम्हाला व्हिडिओचा कंटेंट जर नक्कीच आवडला असेल तर एक लाईक करा. तुमच्या लाईक, कमेंट, शेअरनी मला प्रोत्साहन भेटतं. मी अजून व्यवस्थित, अजून पद्धतशीर आणि अजून जिज्ञासेने व्हिडिओ बनवू शकतो. म्हणजे असं असतं ना की 100 लोक आहेत आणि मी काहीतरी बोलतोय आणि तुम्हाला काही पटत नाहीये, मग मोटिवेशन करणं राहून जातं. पण तिकडे एकदा तरी दाद भेटली,
रिस्पॉन्स भेटला, रिप्लाय भेटला, तसं वाटतं हे समोर मी फक्त एकटा बोलत नाहीये, समोर जिवंत लोक आहेत जी मला ऐकतायत. तर ते ऐकण्यासाठी लाईक करा, कमेंट करा, प्रश्न विचारा. जेव्हा तुम्ही प्रश्न विचारला ना, तेव्हाच तुमच्या आयुष्यातले प्रश्न सुटतील. गप्प राहून चालत नाही. त्यामुळे कमेंट्स करा, प्रश्न विचारा, मी तुमच्या प्रश्नांची नक्कीच उत्तर देईन. ठीक आहे. तर यासाठी तुम्हाला त्या गोष्टी जर पटल्या असतील, समजल्या असतील, तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हसत राहा, बी पॉझिटिव्ह. उद्याचा दिवस तुमचा ग्रीन मध्ये क्लोजिंग हो ही अपेक्षा करत हा व्हिडिओ थांबवत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.